सुद्धा आज विशेष सत्कार त्यांच्याकडे आज 8 मार्च महिला दिनचं औचित्य साधून मेलमानागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेने जो काही उपक्रम लाभला आहे, कारण महिला म्हणजे सक्षम व्यक्तिमत्व. प्रत्येक पुरुषाच्या मागे जर कोणाचा हात असेल तर त्या महिलेचा हात, तीच महिला. आज आम्ही बरेचसे सत्कार केले आहे. सुरेखाताई, तुझा पण सन्मान केला जातो. ज्या ज्या महिला उमेळमान गावातून आज येतील इथं व्यासपीठावरती, त्यांच्या प्रत्येकाचा काही ना काही भेटवस्तू देऊन आम्ही आज सत्कार करणार आहोत. इना शिकविराला विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. चला मॅच चालू. धन्यवाद. मनापासून आनंद होतोय या गोष्टीचा, कारण आज जागतिक महिला दिन आहे आणि सर्व महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसाच्या. आणि हे आयोजन आपण बघतोय निश्चितच आनंद देणारं, आल्हाददायी. भले मैदानाच्या आतमध्ये कितीही गरमाई असो, मात्र क्रिकेट सुरू राहणार आहे आणि कालचा दिवस देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानावर पार पडलाय. कौतुक आहे या इव्हेंटचं, कौतुक आहे सगळ्या उमेळमानच्या ग्रामस्थांचं, कौतुक आहे उमेळमानच्या क्रिकेटपटूंचं. आणि त्याच उमेळमानची ही मॅच आता सुरू झाली. एका बाजूला उमेळमान मास्टर्स, तर त्यांच्या समोर आहेत ते म्हणजे मालजीपाडा मास्टर. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जरा उमेळमानचे जे पाठीराखे आहेत, जे युनिफॉर्म घालून टी शर्ट घालून आहेत, त्यांनी जरा बसून घ्या प्लीज. सीमारेषेच्या बाहेर तुम्ही जे उभे आहात, आम्हाला पूर्ण कल्पना आहे ॲज अ व्हॉलंटियर्स म्हणून तुम्ही काम करताय, मात्र प्लीज बसून घ्या, जेणेकरून 11 खेळाडू मालजीपाडा संघाला दिसतील. पंच देखील तीच गोष्ट सांगतात, प्लीज बसून घ्या, कारण एखादा खेळाडू एक्स्ट्रा आहे असं वाटेल. 11 जणच खेळा. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, पहिल्या चेंडूवर विकेट. टीम मालजीपाड्याची ही आकर्षक सुरुवात. थँक्यू. पहिल्याच चेंडूवर विकेट आले. विनायक परतलेत. अगदी पहिला चेंडू जर बघितला तर ब्लॉकल मधला होता. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जयप्रकाश यांची, प्रेमाने ज्यांना जेपी म्हटलं जातं. एक अफलातून अष्टपैलू खेळाडू आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रिस्पेक्टेड खेळाडू आहेत आणि बऱ्याच गावातून त्यांना रिस्पेक्ट मिळत असतो. मनापासून कौतुक आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यामुळे निश्चितच ही विकेट हरीशच्या देखील साठी ही श्रद्धांजली असेल, कारण मगाशी सामना सुरू होण्याअगोदर जी आपण श्रद्धांजली वाहिलीत, हरीशचं नाव नक्कीच घेतलं जाईल. अगदी पंचक्रोशीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू, जी भारतनं माहिती दिली नो डाऊट, कारण अगदी त्याचा मृत्यू हा नक्कीच धक्का देणारा होता. त्या अगोदर एक अफलातून परफॉर्मन्स, मृत्यूच्या अगोदर आणि रात्री ती घटना घडली आणि तो आज हयात नाहीये, मात्र त्याच्या आठवणी सदैव चालवणार आहोत. वर पिच केलाय, चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, प्रसन्न भोईर आलाय, चांगला ड्राईव्ह आहे, गॅप शोधलाय. अगदी आपण बघतोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून या गॅप कन्वर्ट केलाय हा फटका आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी इथे सुरुवात होतीये. टीम मालजीपाडा मास्टर्स हा संघ देखील एक अतिशय चांगला धक्का देणारा संघ म्हणून ओळखला जातो आपल्या एकूणच नागरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या क्रिकेटमध्ये. त्यामुळे या मैदानावर कोणता संघ जिंकेल याचा अंदाज आपण कधीच बांधू शकणार नाही. काल देखील तसे धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला मिळाले होते. नेक्स्ट बॉल, रनवे चुकलाय. पंचाच्या भूमिकेत आपण गुणेश म्हात्रे आणि एकूणच महेंद्र शिंदे सर यांना पाहू शकता. भरपूर स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते कव्हर करतायत. कौतुक. ओ क्लीन बोल्ड, क्रॉस करायला गेले आणि डावी दांडी गुल झालीये. जेपीचा हा दणका टीम मालजीपाड्याला. व्हॉट अ बॉलिंग. हॅलो हॅलो, धन्यवाद विजय. इथं सांगायला आनंद होते की उमेळमान गावची मालकाई माता यांचा 26वा वर्धापन दिन 15 मार्च रोजी साजरा केला जात आहे. तर उमेळमान गावातील सर्व भाविकांना भक्तांना विनंती करतोय की जसं जमेल तसं मातेचं दर्शन घ्या आणि प्रसादाचा लाभ घ्या ही विनंती करतोय, कारण मालकाई मातेचा ह्या वर्षीचा 26वा वर्धापन दिन साजरा करतोय. केसरीनाथ पाटील यांच्याकडून सर्व गावकऱ्यांना जाहीर आमंत्रण दिलं जातं आहे. प्रत्येकाला जमेल तसं प्रत्येकाने मालकाई मातेचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. ही मालकाई माता उमेळमान गावावर नक्कीच पावते. मालकाई माता आपल्याला सगळ्यांना भरभराटीची आणि समृद्धीची ते आपल्याला
येते म्हणून आपण सगळ्यांनी मालकाई मातेचं दर्शन घ्यावं असं केशरीनाथ पाटील यांनी आवाहन केलेलं आहे 26व्या वर्धापन दिनानिमित्त. धन्यवाद. धन्यवाद दादा. नवीन बॅटर मेघनाथ आलाय. अगदी 4थ्या क्रमांकाचा फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, धाव मिळणार नाहीये. वॉट अ बॉलिंग बाय जेपी. अगदी उन्हाचा तडाखा आहे मात्र कमाल गोलंदाजी होतीये. दिशान टप्प्यावर कंट्रोल दाखवलं जातोय आणि हे आमचं घरचं मैदान आहे हे दाखवताना जेपी वेल बोल्ड. पुन्हा एकदा वर पिच केलाय. हा ड्राईव्ह चांगला आहे. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. एकच धाव मिळणार आहे. वॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. अगदी हे पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी आहे. आतापर्यंत जर बघितलं तर धावसंख्या फक्त 3 आहे. गडी बाद 2 झालेत. आकर्षक सुरुवात इथे एकूणच आपल्याला पाहायला मिळते. उमेदवार मास्टर टीमची एक आकर्षक संघ आहे नो डाऊट. आणि सध्या मागच्या काही वर्षामध्ये सातत्यानं अगदी पारितोषिक जिंकणारा संघ म्हणून देखील उमेदवारांकडे पाहिलं जात आहे. वेल बोल्ड. इथे लेट कट केलाय. अगोदर पाहिलं होतं पुढे जाण्याचा प्रकार होता. शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू बघतोय आपण गली रिजन मध्ये आहे. एक धाव मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती. काय बॉलिंग केले. जेपी साठी टाळ्या झाल्या पाहिजे. अफलातून बॉलिंग. हो साहेब जेवून जा. हो तर आपण बघतोय एका बाजूला मेघनाथ आणि दुसऱ्या बाजूला अंकुश आहेत. अंकुश यांच्यासाठी पारितोषिक आले. लागोपाठ 3 षटकार मारा आणि जिंका तब्बल 3000 रुपये. कोण सांगतंय? विक्रांत पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा यांच्याकडून ही साथ आले. लागोपाठ 3 षटकार 3000 रुपये. संकेता अरे मॅच कोणची चालू आहे उमेलमानची? त्या महिला भगिनी बघ कशा आतुरतेने त्यांच्या चेहरे बघ कसं आता थोडं त्यांचं टवटवीत जायले. कारण तुम्ही बघितलं का पहिलीच ओव्हर मध्ये 2 विकेट घेतले नक्की दादा. एक गोष्ट आहे त्यांनी आपली कामं सगळे आटपून घेतली. त्यांना माहिती आम्हाला मॅच बघायची. आणि त्याला कामं द्यायचीच नाही. प्रत्येक नवऱ्याला सांगितलं काल पायकाला मदत करा, त्यांची कामं तुम्ही करून या. मग त्या पण तेवढ्या खुश आहे आज. प्रत्येक कोण सांगते मी चहा केला, कोणी मिसाल कपडे धविलं, सगळं केलं त्यांचं. गड भांडी ठेवले ना तुमच्यासाठी. ती दवाची चाल ना. चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे मयूर. 35 वर्षावरील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स सी. शॉट आहे चांगला फटका आहे. धावा इथे मिळणार आहेत. किती धावा मात्र हा योग्य निर्णय झाला. अगदी थोडस डिफ्लेक्शन आणि चेंडू सीमा पार गेलाय. अफलातून फटका इथे पाहायला मिळते तो म्हणजे अंकुश यांच्या बॅट मधून 4 धावा. वेलकम रन फॉर टीम मालजीपाडा. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय. मागच्या षटकात धावा नव्हत्या. या षटकाची सुरुवात मात्र आकर्षक झाले. ती म्हणजे टीम मालजीपाड्या मार्फत अंकुश. पुन्हा एकदा अगदी आपण बघतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. या घडीला एक्झॅक्टली चुकलंय काय तर थोडीशी आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन होती. लाईन मध्ये जाण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र जो डावा पाय आहे तो डावा पाय थोडासा अवे राहिलाय आणि त्यामुळे थोडस जे सदोष तंत्र आहे ते चुकलंय आणि त्यामुळे हा फटका कन्व्हर्ट होऊ शकला नाहीये. डॉट बॉल येतोय. वर पिच केलाय. चेंडूला लॉफ्ट केलाय. पहिला षटकार या सामन्यातील. वॉट शॉट बाय अंकुश. गुड शॉट. षटकार. षटकार क्रमांक 1 या एकूणच इनिंग मधील या षटकारांना धावसंख्या मात्र उडी घेते ती म्हणजे 14 वर. व्हॉट नेक्स्ट. प्रयत्न होता अगदी जागा बनवून खेळण्याचा. कारण कव्हर आणि एकूणच पॉइंट मध्ये जो गॅप आहे त्या गॅपला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट याचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट येतोय. बऱ्याचदा ही गोष्ट आपण बघतो. चौकार आल्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार आल्यानंतर डॉट आणि तीच गोष्ट आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकूणच या मैदानाच्या आतमध्ये. मयूर गोलंदाजी करतोय. धावसंख्या आतापर्यंत त्यांनी खर्च केली ती म्हणजे 10. 4 चेंडूचा खेळ संपला. या ओव्हर मधील षटक क्रमांक 2 सुरू आहे. तुम्ही सामना बघताय तो म्हणजे उमेदवार मास्टर्स वर्सेस मालजीपाडा मास्टर्स. आजच्या दिवसातील 3रा सामना. त्यानंतर पुढचा सामना जेम्स बॉन्ड राई मास्टर्स वर्सेस जूचंद्र मास्टर्स. दोन्ही संघ आय थिंक रेडी झालेत आणि नंतर त्यांचा सामना आहे. दोन्ही संघनायकांना विनंती करील इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या कट करायचा होता. पुन्हा एकदा अगदी थोडंसं बॅकफुटला खेळले आणि उशीर केलाय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 22चा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा आणि त्यानंतर 2 गडी बाद केले होते ते म्हणजे जेपी न. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम काय सांगतो.
एका गोलंदाजाला एकच ओव्हर मिळणार आहे. यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय, किती धावा इथे मिळतील? क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे डीप मिड विकेटला. मात्र या 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मेघनाथ आणि अंकुश ही जोडी धावसंख्येला थोडंसं नक्कीच हातभार घालतायत. संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 17, गडी बाद 2. हॅलो, इथं शुभ सन्मान केला जातोय धीरज भाऊ यांचा. मुर्दा गावचे सुपुत्र आज मुंबईच्या नगरीत आलेत. मुर्दाचा मॅच झाला, मुर्दा मास्टर जिंकलेला आहे. तेच धीरज भाऊ यांचा सत्कार केला जातोय. पूर्वेश घरत यांच्याकडनं मुंबईमान आग्रे मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे खजिनदार पूर्वेशजी घरत साहेब यांच्यातर्फे. उमेदवार म्हटलं तर निश्चितच आदरातिथ्य, आणि या आदरातिथ्याचा हा भाग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मान्यवराचा सन्मान अगदी आपल्या स्टाईलनं ते नक्कीच करतात. एक प्रेमाचं पुष्प आणि नक्कीच ही आदराची मानाची टोपी निश्चितच परिधान करतात. वेलकम धीरज भाऊ, आपलं स्वागत आहे आणि निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या 17, पहिल्या षटकात 4, सरासरी 4. 2 षटकानंतर धावसंख्या 17, सरासरी आपण बघतोय ती म्हणजे 8.5. म्हणजे ग्राफ उंचावलाय. मालजीपाडा मास्टर संघ त्याच गोष्टीकडे लक्ष देत आहेत. प्रशांत येतो गोलंदाजी मार्ग. चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय आणि ती सरप्राईज ठरलंय ते म्हणजे बॅटर अंकुश यांच्यासाठी. मोठी फटकेबाजी ते नक्कीच करतात, नो डाऊट. मात्र कुठेतरी बॉल पर्यंत जाणं, चेंडूवर नजर ठेवणं, या गोष्टी या विकेटवर तुम्हाला कराव्या लागतील. खेळातील सातत्य हाच विजयाचा मार्ग असतो आणि तो मार्ग इथे दाखवावा लागेल. लेट्स सी व्हॉट नेक्स्ट. जागा बनवली, बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी हातात खेळलेत आणि आपण बघतोय फॉलो थ्रू मध्ये हा सुंदर झेल टिपलाय प्रशांत. जी विकेट पाहिजे होती ती विकेट मिळाली आहे. विकेट क्रमांक 3, अंकुश बाद. हॅलो, धन्यवाद डीजे. जे संघ खेळून झाले असतील, जे बर्थडे सेलिब्रेशन करासाठी बसले असतील, त्यांना प्रत्येकाला विनंती करतोय, जर बर्थडे सेलिब्रेशन करताना ताटलीनं बाटली, त्या ताटलीन काय पाहिजे असेल तुम्हाला चाखणं बिकणं, तर आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला नक्कीच भेटेल. कारण उमेळमान आग्री मास्टर्स सामाजिक संस्था ही सगळी सोय केलेली आहे. ज्या कोणाला हवं असेल त्यांनी कल्पेश नाना यांची संपर्क साधायचा न घेवायचा आहे. कारण ताटली रंगत न संगत न बाटली न ताटली ही नक्कीच पाहिजे. क्या बात आहे. एवढं आदराचं आमंत्रण कुठल्याही स्टेजवर आम्ही पाहत नाही, त्यामुळे उमेलमान मास्टरसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा वा, क्या बात आहे. विकेट आले 3, धावसंख्या 17 वर थांबली आहे. वेल बोल्ड प्रशांत, चांगली गोलंदाजी. अगदी पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये घेतलेला तो झेल परतलाय अंकुश. आता नवीन बॅटर आलाय तो म्हणजे तनेश्वर. इथून मालजीपाडा टीमला धावा बनवाव्याच लागतील, कारण मागच्या सामन्यात आपण बघितलं भरपूर मोठी धावसंख्या पाहायला मिळाली होती. 80 धावा जी पांडू संघानं बनवली होती. त्यामुळे या मैदानात धावा आहेत त्या तुम्हाला शोधाव्या लागतील. शॉर्ट बॉल आहे, मात्र काय बाउन्स आहे. हा तोच प्रशांत ज्यानं पहिला चेंडू अगदी स्लाइड केला होता, यावडा शहरापासून दूर ठेवलाय. टप्पा बघा अफलातून आहे आणि तिथून उसळी. ग्रेट बॉलिंग. घरचं मैदान, त्याचा वापर कसा करायचा हे प्रशांत अगदी अफलातून पद्धतीने दाखवतोय. पहिल्या 3 चेंडूवर त्याच्या एकही धाव नाहीये आणि एक विकेट आली आहे. वेल बोल्ड. वर पिच केलाय, इथे हवेत आहे चेंडू, फ्लाय स्लिप मध्ये झेल, अजून एक विकेट. वा वा, वेल बोल्ड प्रशांत. नागेश हा झेल टिपलाय, विकेट आली आहे. थँक्यू. मालजीपाडा टीम सध्या धावांच्या ट्रॅफिक मध्ये अडकली आहे, कारण मालजीपाडा ते एकूणच उमेळमान हा जर प्रवास करायचा असेल तर त्यांना एकच मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही. त्या जुचंद्रच्या रोडनेच तुम्हाला यायचं आहे. पण सध्या जुचंद्रच्या मार्गावर चाललेलं जे काम आहे ना, त्या ट्रॅफिक मध्ये ते सध्या अडकलेत. आणि जे फाटक, सगळ्यात मोठं फाटक या जगातलं,
त्यामुळे सध्या टीम अडकली आहे, मात्र यातून मार्ग काढावा लागेल, थोडासा हवाई सफर करावा लागेल. लेट्स सी. नवीन फलंदाज अविनाश, शॉर्ट बॉल आहे आणि इथे जर बघितला तर नक्कीच संधी होती मोठ्या फटक्याची, मात्र ती गमावली आहे. वेल बॉल 5 चेंडू निर्धाव, एकही धाव नाहीये. वॉट अ बॉलिंग. प्रशांतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून बॉलिंग येणार का? षडक निर्धाव येणार का? सर्वांच्या नजरा आहेत. टाळ्यांचा तर कडकडाट होईल आणि डीजे सुद्धा वाजणार. लास्ट बॉल. इथे हा झेल, ओ नाही, हा झेल सोडलाय. वी कॅन्ट बिलीव्ह. नवीन घरात हा सोपा झेल होता, इथे झेल सुटलाय. 2 धावाही गेलेत. 3 विकेट असत्या, विकेट मेडन ओव्हर असती, मात्र नाही. नवीन हा झेल सोडलाय. या 2 धावा संघाची धावसंख्या 17 वर पुढे सरकली, 19 वर जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांची समाप्ती. कम ऑन डीजे. थँक्यू. बघा, उकाडा जबरदस्त आहे. वारंवार तुम्ही पाण्याचं सेवन करा आणि नो डाऊट ग्लुकोज युक्त पाणी प्या, जेणेकरून तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी आणि त्यानंतर तुमच्या शरीरातले जे क्षार आहेत ते टिकून राहतील. कारण अशा प्रकारच्या उकाड्यात खरोखर खेळणं किती कठीण आहे. मात्र क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यानं सगळं काही दाखवलंय. उन्हाळे, पावसाळे, हिवाळे सगळ्या ऋतूमध्ये खेळला जाणारा एक अप्रतिम खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि आगरी कोळी क्रिकेटची मजा काही औरच आहे. इकडे पैशाला महत्व नाहीये, इकडे फक्त आपल्या गावाला महत्व आहे. आपल्या गावासाठी खेळायचं, आपल्या गावासाठी जिंकायचं आहे आणि त्यासाठीच हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या आहे फक्त 19. यावेळा ऑन साइडला फटका अगदी कावकॉर्नर रिजन मध्ये. यावेळा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय नवीन मार्फत. धावा रोखलेत त्यांनी. इथे धाव मिळते ती फक्त 1च धाव. धावसंख्या 20 झालेले. गडी बाद आपण बघतोय 4 गडी बाद झाले टीम मालजीपाडा मास्टर्सचे. थँक्यू व्हेरी मच नवगर. मात्र प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे, लक्षात घ्या, सर्वांनी जेवूनच जायचंय. प्रत्येक वर्षी अगदी ओढ असते या स्पर्धेची प्रत्येक खेळाडूंना. चांगला चेंडू होता इथे, मात्र अगदी आपण बघतोय चेंडू पॅडवर आदलून सरळ यष्ट्यांवर जातोय. विकेट आली आहे, अजून एक विकेट आली आहे. निम्मा संघ गारा टीम मालजीपाडाचा. ट्रॅफिक फुल आहे. थँक्यू. मग मी मगाशी म्हटलं की ट्रॅफिक भरपूर आहे सध्या एकूणच मालजीपाडा मास्टर संघाच्या धावांचं, आणि त्यासाठी जाते एक खमक्या माणूस पाहिजे जे ट्रॅफिक कंट्रोल करेल, आपल्या गावाला पुढे नेईल. त्यासाठी संदीप पाटील हा योग्य निर्णय आहे. आणि निश्चितच आपल्या गावामध्ये नेहमीच स्वतःहून पुढे येणारे व्यक्तिमत्व, त्यामुळे भरपूर जाणकार व्यक्तिमत्व आहे आणि समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. आणि आपल्या गावासाठी सर्वतोपरी सहकार्य देणारे व्यक्तिमत्व आता मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रयत्न करावा लागेल इथून अजून विचार केला तर मला वाटतं 20 ते 25 धावा जर आल्या तर ही मॅच बनेल अशी अपेक्षा. कारण आतापर्यंत धावसंख्या 20 आहे आणि गडी बाद झाले तब्बल 5. उमेदमान वर्सेस मालजीपाडा आजच्या दिवसातील तिसरा सामना. वेळेकडे देखील लक्ष द्या. 12:30 वाजलेत मित्रांनो. आज एक अंतिम सामना देखील आहे. क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे. डीप मिडविकेटला मात्र प्रोटेक्शन आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जेपी यांच्या मार्फत झालंय. थ्रो येतोय, एकच धाव. गुड थ्रो. हॅलो, इथं आगमन झाले चिंतामणजी घरत साहेब यांचं. वेलकम चिंतामणजी घरत साहेब, आपलं खूप खूप स्वागत करतो. उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हा. खूप स्वागत आहे मान्यवरांचं, मनापासून कौतुक. या आसनस्थ व्हा आणि लगेचच आनंद घ्या अगदी मालजीपाड्याच्या या अतिशय चांगल्या क्रिकेटचा. फुलटॉस बॉल आहे, मात्र फटका योग्य म्हणता येणार नाहीये. अगदी ज्या ब्लेडवर आदळायला पाहिजे होता ती ब्लेडवर आदळत नाहीये. इथे मात्र आपण बघतोय दुसरी धाव पूर्ण झाली आहे
अगदी डीप मधून नवीनचा थ्रो थोडासा कमी येतो. या 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या पुढे जाते. ती जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. पार्टनरशिप करायची आहे, मात्र ती करत असताना थोडासा धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. हवेचं प्रमाण आपण बघतोय चांगल्या पद्धतीने हवा आहे, त्यामुळे निश्चितच दुपारच्या सत्रात अजून ती हवा आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर, कारण खारलँड आहे आणि निश्चितच ही क्रीडा नगरी उमळमाण गावची. शॉट आहे, चांगला फटका आहे, मात्र शेवटच्या क्षणी आपण बघतोय अगदी थोडंसं आउटफील्डमुळे चेंडू थांबलाय, मात्र तरी सुद्धा इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड क्रिकेट बाय मेघनाथ. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. देवेन आहे गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 5 चेंडू त्याच्या मार्फत हाताळले गेलेत, 1 विकेट आणि त्यानंतर 6 धावा त्यांनी खर्च केलेत. मात्र जेपीचं पहिले षटक 4 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकात धावा आल्या मयूरच्या 12 धावा. त्यानंतर प्रशांतनं कमाल केली, 2 विकेट आणि फक्त 2च धावा. एज लागली आहे. फ्लायस्ले मध्ये चेंडू आहे. नागेश आहेत तिकडे, 1च धाव मिळेल. इथे षटक संपत आहे, ते म्हणजे चौथं. 4 षटकाची समाप्ती. अजूनपर्यंत एक्झॅक्टली चाललंय काय? थ्रो मात्र इथे आपण बघतोय गोलंदाजाच्या हातात द्यायचा प्रयत्न केला. 1 धाव अजून मिळते तिथे. जवळजवळ हे षटक संपलं होतं, मात्र थोडंसं अग्रेशन नागेशने तिथे दाखवलंय, त्यामुळे या 2 धावा शेवटच्या चेंडूवर आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले. 4 षटकात 27 धावा, सरासरी कमी आहे. मात्र कुठेतरी असं का मनात शंका येते की कमी धावांचे जे सामने आहेत ते थोडेसे टाईट होताना आपण पाहिलेत. मात्र पाहूया शेवटच्या षटकासाठी कोणता ऑप्शन असेल. नो डाऊट मुकेश येतील गोलंदाजी मार्कवर. हॅलो चक. चला इथे शुभ सन्मान केला जातोय चिंतामणजी गरज साहेब यांचा. प्रकाश पाटील यांना विनंती करतोय की आपण शुभ सन्मान करायचा आहे चिंतामणजी गरज साहेब यांचा. मान्यवरांचा खास सन्मान. मात्र दिनेश दादा आज तू किती भूमिका करतोयस मला कळायला मार्ग नाहीये. अध्यक्ष बोललं म्हणजे सगळ्या भूमिका करायला पाहिजे. हा? सगळ्या भूमिका नाही, सगळ्या अध्यक्ष- भूमिका करायला पाहिजे. सगळ्या दुःखन पण सहभागी व्हायला, सुखन पण सहभागी व्हायला पाहिजे. नक्कीच नक्की, त्याबद्दल नो डाऊट. मात्र स्वतः अध्यक्ष स्वतः सगळं स्टेज सांभाळत आहेत, अतिशय जबरदस्त अँकर आहेत आणि नो डाऊट स्वतः फोटोग्राफर सुद्धा आहेत. त्यामुळे उमेदवारांची लहान मुलं कुठे गेली मला बघायची आहेत. त्या पॅव्हलियन मध्ये दादा ये इकडे, एखादा फोटोग्राफर भेटला तर बरं होईल. व्हॉट अ शॉट, चांगला फटका आहे. किती धावा मिळतील? चौकार असेल. गुड शॉट. संदीपच्या बॅट मधून आलेला हा कणकणीत चौकार आणि धावांचं ट्रॅफिक थोडंसं आता हलताना दिसते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 31. वेल डन संदीप. अगेन्स्ट द विंड खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जेडीसी लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेट मृणाल म्हात्रे अँड कंपनी चांगलं लाईव्ह टेलिकास्ट करतायत आणि निश्चितच नवीन फळे आहे, नवीन ब्रिगेड आहे. अगदी वेलकम वेलकम वेलकम. इथं आगमन होत आहे बुलेटजी पाटील साहेब, राकेशजी भरत साहेब, राजेश आचार्यजी साहेब. वेलकम. रखमाई डेव्हलपर्स, आशीर्वाद डेव्हलपर्स यांचं खूप खूप येत आहेत. खूप खूप आपलं स्वागत करतोय. उमेदवार नागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीनं या आपण या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व उमळगावचं उद्योजक आहेत. होणार व्यक्तिमत्व, जबरदस्त असं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती स्थानपन्न झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. संकेत सर. धन्यवाद. मान्यवरांचं स्वागत. या गडीला आपण बघतोय इथे विकेट फेकण्याचा प्रयत्न मात्र नाही. या व्हाईट बॉल आहे. 1+1 2 धावा इथे बॉल डेट झालाय नो डाऊट. मात्र इथे 2 धावा इथे नक्कीच मोजल्या जातील, कारण आपण बघतोय या व्हाईट+1 2 धावा. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा. धावसंख्या 33 आहे. अजून चांगले प्रयत्न करावे लागतील. काही चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. मालजीपाडा मास्टरला मोठे फटके खेळावेच लागतील. पाहूया काय घडतंय. मुकेश वेल बोल्ड. अगदी शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी इथे मुकेश मार्फत केली जाते. तरी सुद्धा 1 धाव इथे पूर्ण झाले. लेट सी द अंपायर डिसिजन. लेग बायचा इशारा होतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 34. एखाद मोठा फटका संदीप पाटीलच्या बॅट मधून येणार का? प्रतीक्षा आहे, कारण ही धावसंख्या जितकी पाहिजे तशी नाही आहे.
या घडीला या मैदानाचा जर विचार केला ना तर 70 धावा सुद्धा सुरक्षित नाही आहेत आणि त्यामुळे ही धावसंख्या भरपूर तुगडी आहे. जागा बनवली होती मात्र हे स्लोअर वन होता. वेल बोल्ड मुकेश, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल येतोय. चला नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय टीम कॅप्टन या लवकर. जेम्स बॉन्ड राई वर्सेस जुचंद्र मास्टर्स. टीम कॅप्टन या लवकर. लगेच आपण टॉस करणार आहोत या इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे लवकर या. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता मात्र योग्य फटका नाहीये. चेंडू पुन्हा एकदा बॉडीवर लागतोय किंवा काय बॅटने आले. थँक्यू व्हेरी मच अंपायर. एक धाव इथे खात्यावर जाते. संघाच्या धावसंख्या झाले ती म्हणजे 35. मेघनाथ बराच वेळ घालवलाय या मैदानावर. मेघनाथनं चांगली धावसंख्या कुठली नाही. तोच एक कन्सिस्टंट बॅटर राहिला आतापर्यंत. जर बघितलं तर दुहेरीचे फटके त्याच्या बॅटमधून जवळ आलेत. मात्र इथे वैयक्तिक 10 धावांवर तो खेळतोय. मात्र या शेवटच्या चेंडूसाठी यष्टिरक्षक सचिनचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे की ऑन साईडला थोडंसं जास्त प्रोटेक्शन आपण देऊ शकतो जेणेकरून एखादा मोठा फटका नाही लागणार. मात्र लेट्स सी मुकेशचा हा चेंडू, शेवटचा चेंडू या इनिंग मधील किती धावा देऊन जातोय किंवा कशा पद्धतीने तो हाताळतोय. मुकेश वर्सेस मेघनाथ. लेग ब्रेक डिलिव्हरी आहे. ऑन साईडला टर्न केलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धाव थोडंसं फंबल झालंय आणि चेंडू सीमा पार. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू ऍट द एंड सीमा पार गेलाय. त्यामुळे धावसंख्या झाली ती म्हणजे 39 आणि 40 धावांचं लक्ष्य ऍट द एंड पाहायला मिळते आहे. हॅलो चला दोन कॅप्टन. जुचेंद्रन राई लवकर या. चला दोन कॅप्टन. अगो हौलाय उभी केली तलियाचे पाणी. जुचेंद्र कॅप्टन, राई कॅप्टन, चला लवकर या प्लीज. आपला विनंती करतो डान्स चालू दे, आपण यायचंय. जुचेंद्र कॅप्टन जितो. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 जुचेंद्र कॅप्टन प्लीज, आपल्यास विनंती करतोय लगेच यायचंय. जितो जुचेंद्र कॅप्टन. या गोलरी या मालनी आल्या पाहुण्या घराला ग. मोठ्या बायांचा माझ्या आयांचा मानपान पुरा करा ग. हे आयलन बाया अंगण सार उदान पेटवा. जुचेंद्र कॅप्टन जितो. आयलन बाया अंगण सार उदान पेटवा कापराची वाट. बसाला मागतान पाट ग बाया. बसाला मागतान पाट ग. हे सुंदरा बायाना जावाला वार. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 जुचेंद्र कॅप्टन जितो, लास्ट कॉल देतोय तुला. देवा गुणाच्या मोठ्या मनाच्या सतवरी पावल्या ग. काय सांगती मला
बुलेश गरज साहेब, राकेश गरज साहेब, राजेश आचार्य, आपण जरा टॉस का बॉस मध्ये यायचंय. तिघ जण यायचं, तिघ जण. घराच्या ना तुम्ही परात बाया मागतान भाजी न भात घराच्या ना तुम्ही परात उपसुरवाची बघतान वाट ग उपसुरवाची बघतान वाट ग अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग 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 धन्यवाद धन्यवाद. ज्याला आवकरे गावकरे, जे कोण संघ खेळून झाले असतील, ज्यांचे ज्यांचे पोटन कावलं ओरडत असतील, ज्या ज्या कोणाला भूक लागली असेल, त्यांना प्रत्येकाला विनंती करतो की जेवणाची सोय चालू झाली आहे. आणि जे जे कोण बर्थडे सेलिब्रेशन करत असतील, रंगतन संगतन पंगत, ज्याला कोणा चाकण्याची जरूरत असेल तर आमच्या नानाला भेटावं घ्यावं. चला ना, जुचेंद्र मास्टर आता होणारा सामना, एक जबरदस्त सामना, राई वर्सेस जुचेंद्र. आणि आपल्याला मान्यवर बुलेश गरजजी साहेब, राकेश गरजजी, राजेश आचार्यजी साहेब, या जरा आपण व्यासपीठावर यायचं. टॉस का बॉस मध्ये कोण उडवते? तुम्ही तुम्ही तुमच्यापैकी एक जण उडव, दाखवा. बॉल बॅट, ये इकडे, या तुम्ही, त्याने या इकडे, ये मध्ये मध्ये. तुम्ही कोण बोलते बोला? बॅट ना बॉल. बॉल आयलाय, बॅट आयलाय ना बॉल. मी मान्यवरून विनंती करतोय की त्यांचे टोपी घालून, त्यांचा गांधी टोपी घालून त्यांचा सन्मान करायचा आहे. एक तिकडे करा. एक त्यांना दे, तू घाले का इकडे दे. या फोटो काढा, फोटो. फोटो काढ. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. पप्या तू टॉस जिंकलास, धन्यवाद. चला आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानमध्ये. पप्या तू टॉस जिंकला, काय घेते तुला? फिल्डिंग घेणार पहिला. फिल्डिंग घेतील. जुचेंद्र संघ एक जबरदस्त संघ, आणि तुझ्या संघाबद्दल बोलायला काही वावच नाही. जी तू काय बरोबर बोलतो ना, कारण बघा क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकते. बॅटनं बॉलची जी मारामारी होऊन बघ कसं तापले, सूर्य तलपला, बॅट तशी तलपली पाहिजे, बॉल पण तलपला पाहिजे. तू आता यानं किती धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न करशील? त्यांना 50च्या आतमध्ये थांबायचं आहे. 50च्या आतमध्ये धावायचा प्रयत्न करते. तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. जितू वेल डन, खूप खूप तुझं स्वागत. काल पण तू मैदानावर होता, आज पण मैदानावर वाटते आहे. ते 50 धावापर्यंत तुला थांबायचा प्रयत्न करतील. 50+चा प्रयत्न करणार. 5 धावा तू पूर्ण करणार, जास्त करणार. बरं वाटलं ऐकून. कसं वाटतं जितू तुला या मैदानावर खेळ? कारण आता लगेच तुमची स्पर्धा येणार आहे. या मैदानावर खेळताना कालपासून तू बघितले मॅच काय झाले आणि काय नाही झाले, तर कसा अनुभव वाटतो तुला? खूप चांगला ग्राउंड आहे. बॅट्समन बॉलरची तर कतलच येते, काय बोलून फायदा नाही. नक्कीच नक्की तुला खूप खूप शुभेच्छा. जातोय पॅव्हलियन बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक आणि आमचे मार्गदर्शक संकेत सर यांच्याकडे. धन्यवाद. मार्गदर्शक बोलून तुम्ही बाजूलाच काढा. थँक्यू. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. धावसंख्या आहे विजयासाठी ती एक्झॅक्टली 40 धावा विजयासाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला जेपी आहेत, नॉन स्ट्राईक एंडला सचिन द बिग मॅन ऑफ उमेळमान. तर गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे धनेश्वर. 40 धावा आहे, ते रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागेल, तो म्हणजे टीम माझी पडायला. तर दुसऱ्या बाजूला उमेळमान मास्टरचे पाठीराखे सगळे विचार करतील की किती वेगाने उमेळमान मास्टर ही धावसंख्या पूर्ण करणार. पाहूया त्यांचं हे घरचं मैदान, त्यांचं हे आयोजन, लखलखतं ऊन आहे आणि या उन्हात कोणाची बॅट तडपणार आहे. पहिला चेंडू धनेश्वर, अगदी ऑन द राईस खेळायचा होता. शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन झालाय. चेंडू आपण बघतोय या शॉर्ट फायलिंग रिजन मध्ये येतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण केले. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट. हो खराब खराब क्रिकेट इथे पाहायला मिळते.
माझीपाडा मास्टर्स अगदी फ्रेम मध्ये नाही आहेत. योग्य थ्रो नव्हता, त्यानंतर बॅकअप नाहीये. संदीप कडून देखील चूक झाली. इथं शुभ सन्मान केला जातोय बुलेटजी गरज साहेब यांचा, राकेशजी गरज साहेब आणि राजेश आचार्यजी सर यांचा. क्लीन बोल्ड सचिन पाटील यांना अगदी पॅव्हलियनचा रस्ता. अगदी हा चेंडू थोडासा टॉस्टअप केलेला होता आणि स्लॉग स्वीप खेळण्यासाठी गेले, मात्र अगदी दांडीगुल. पहिली विकेट. थँक्यू. मान्यवरांचा सन्मान एका बाजूला सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट देखील आपण पाहायला मिळते. आगरी मास्टर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आगरी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा क्रमांक 15 आहे मित्रांनो. अगदी हंगाम कधी इथं सुरू सन्मान झाला केला जातोय धीरज. मुकेश आलाय आणि अगदी आपण बघतोय जागा बनवून एक अफलातून स्ट्रोक. इनसाइड आउटचा एक अफलातून फटका. 4 धावा. थँक्यू डीजे. मान्यवरांचा सन्मान होताना दिसतोय, मात्र मुकेश मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर धावांची गणित सुद्धा इथे बदलत आहेत. चौकार येतोय संघाची धावसंख्या 7 आणि आमचे दिनेश भाऊ आता काही कक्षांमध्ये येत आहेत आणि त्या कक्षांमध्ये येऊन निश्चितच त्या एकूणच पाठीरांक्याच्या मनात काय चाललंय हे ते जाणून घेणार आहेत. यावेळेला जागा होती मात्र थोडस उशिरा खेळलेत. हा चेंडू डॉट येतोय. चाळीस धावांचं लक्ष्य उमेदमान मास्टर संघात समोर. आतापर्यंत 7 धावा. चुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केलं. व्हॉट अ शॉट. जागा बनवली. अरे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि या पॉवर प्लेचा यूज करताना संकेत मुकेशच्या बायकोचा चेहरा बघा कसा फुललाय. संकेत भाऊ मुकेशची बाईक खुशीशी उठते उड्या मला. सासरा पण आहे तिचा, मुकेशचा बापूस पण बसलाय. पण बापूस बसू दे ना, आज आमचा दिवस आहे. आज आमचा दिवस. काय वाटते तुला, कसं वाटते मुकेश खेळते, तुला बरं वाटते का, मजा वाटते का? खूप बरं वाटतंय बघून. खूप बरं वाटते ना. मग मॅचला गेला बोलायचं नाही त्याला सांगायचं नाही काय चालला कामाली करीत. आज तुमची कामं करून आले. मुकेश बॅटिंगवर आहे. सख्खा गाव जल्लोष करते, सगळ्यांना मजा येते. कारण मुकेश हे कसा खेळाडू आहे. मुकेशची पोरं पण केवढी खुश आहे ना. सगळ्या महिला वर्ग काय खुश आहे, चेहऱ्यावर कली फुलले नुसती फुलांची. ऍक्ट टू संकेत भाऊ. क्या बात आहे, क्या बात आहे. हे एंटरटेनमेंट असलं पाहिजे. मनापासून कौतुक आहे. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा अगदी आपण बघतोय फ्लाय स्लिप मध्ये हा चेंडू आलाय. एक धाव मिळणार आहे. नो डाऊट मुकेश सारखा एक अप्रतिम खेळाडू उमेदमान परिसराला लाभलाय. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट तो खेळतोय. अगदी मास्टर मध्ये देखील त्याचा तडाखा पाहायला मिळतोय. मात्र यंग मुकेश अगदी मी तरी त्याला जर विचार केला तर मागच्या 25 वर्षापासून बघतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याहून आधीपासून तो असेल नो डाऊट. मात्र भरपूर आनंद दिलाय या मित्रांना. अगदी एक शांत खेळाडू टेनिस क्रिकेटला मिळालेला मुकेश आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली तब्बल 12. सरासरी छोटी होती मात्र सरासरीला बीट केलंय ते म्हणजे टीम उमेदमान. पहिल्या षटकात 12 धावांची वसुली. आता गरज आहे 24 चेंडू मध्ये 28 धावांची. संकेत भाऊ 12 धावा जाईल. कोणत्या चेहऱ्यावर 12 आले ते बघायचं नाही आपल्याला. वर्ष सूर्य तापलाय आग ओ किती नुसतं. बॅट मधून जे काही सूर्यासारखे फटके मारणारे मुकेश, ते मुकेशचा फटका बघासाठी बायका बसले जेविल्यानी भूक लागले त्यानं. पण आम्हाला मुकेशची बॅटिंग बघायची आहे, आम्हाला उमेदमानला जिकायचं बघत आहे. परंतु तुम्हाला सांगतो खेळ आहे तो खेळ काही होऊ शकते. कारण मुकेश फलंदाजीसाठी आहे. ही जमेची बाजू तुमची आहे. कारण गोलंदाज पण त्या ताकदीचा आहे. गोलंदाज काही कमी नाही आहे. कारण गोलंदाजी का लेच्या पेचानी. बॅट्समन तर चांगलाच आहे नो डाऊट. मॅन ऑफ उमेदमान मुकेश इथे
पर्सनल जबरदस्त हिट्टर ऑलराऊंडर प्लेअर मुकेशची बायको सांगते बघूया काय करते माझा नवरा. आता एकदमच खुश आहे मी. बॅक टू थँक्यू. इथे विशाल येथे गोलंदाजी मार्कवर एक अप्रतिम गोलंदाज आहे टीम मालजी पाड्याचा. मात्र इथे ड्राईव्ह बघा ऑन द अतिशय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. वेल डन मुकेश. शांत पद्धतीने तो या धावा पूर्ण करण्याचा मानस आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की त्याचे घरचे सध्या भरपूर खुश आहे नो डाऊट. मात्र त्याची खेळी अशीच रंगत राहो ह्याच सदिच्छा असतील त्यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल विशाल. लेग ब्रेक डिलिव्हरी आहे. हा टर्न किती मोठा आहे पंचांनी सांगितलं हा एवढा टर्न झालाय. वाईट बॉल. थोडशा लेंथ कडे लक्ष द्यावं लागेल कारण तुमच्याकडे जर ब्रेक असेल ना तर तुमचा टप्पा इम्पॉर्टंट ठरतो. तो बरोबर मिडल किंवा मिडल अँड लेगला असला पाहिजे. जर तुम्ही लेग ब्रेक गोलंदाज असाल तर आउटसाइड द ऑफ स्टंप टाकून तुम्ही जर ब्रेक करत असाल तर वाईट मिळेल. आपटलाय वेगळा चेंडू होता. हा बॉल मात्र पुन्हा एकदा वाईड आहे. एक वेगळा प्रयत्न केला इथे विशालनं मात्र इथे वाईट बॉल. तसेच एका बाउन्सरची नोंद सुद्धा झाली आहे. पंचांकडे अगदी आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं विशालनं की एक्झॅक्टली निर्णय काय असेल. यावेळेला ब्रेक केला होता मात्र अगदी काट करायचा विचार. यष्टिरक्षकाच्या हातातून हा झेल सुटतोय. मात्र एक धाव इथे जरूर मिळते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 17. 22 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. लगेच यष्टिरक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. शांतपणे सामना पुढे सरकतोय. नेक्स्ट मॅच देखील रेडी आहे. दोन्ही संघ एका बाजूला टीम जुचंद्र आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला टीम जेम्स बॉन्ड राय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जुचंद्र गावामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये अनेक मोठ्या टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये एक महत्वपूर्ण टुर्नामेंट म्हणजे नो डाऊट भारतनं त्याचा उल्लेख केलाच असेल तो म्हणजे श्रद्धांजली चषक. रविदादांना श्रद्धांजली समर्पित केली जाईल. अगदी 28 आणि 29 तारीख म्हणजे एकूणच ती स्पर्धा अगदी 5 दिवसांची आहे. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे त्या स्पर्धेचं. अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र मार्फत त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सर्वांनी सहभागी व्हा. शॉर्ट बॉल आहे पुन्हा एकदा अगदी जेपीचा हा कटचा फटका पाहायला मिळतोय. लेट कट अतिशय चांगला फटका. एक धाव मात्र लगेच पूर्ण केली जाते. सचिन बाद झाल्यानंतर इथे दोन्ही फलंदाजांनी सूत्र हातात घेतलं मात्र सचिननं नाराज केलं नो डाऊट. अगदी आमचे गुणलेखक म्हणाले की सचिन या चेंडूवर बऱ्याचदा बाद झालाय. तो का बाद होतो याची आता कारण मीमांसा करावी लागेल. थोडंसं तंत्र सुधारावं लागेल त्यांना. हलक्या हाताने प्लेस केलाय. फक्त बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे फटके पाहायला मिळत नाही. मात्र सध्या पाहिलं की धावा जास्त नाही आहेत. आपला संघ चांगल्या पद्धतीने पुढे सरकतोय. निम्मी धावसंख्या झाली आहे. 20 धावा फलकावर दिसतीये. अजूनही 20 धावांची गरज आहे. त्यामुळे कंट्रोल आहे या मॅचवर. इथे मात्र हा पाचचा फटका अफलातून फटका षटकार. हॅलो 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 जबरदस्त जबरदस्त. काय काय बोलशील. नवीनची मिसेस काय बोलते बघूया. नवीनची मिसेस काय बोलते ती बघायची. घरचं ग्राउंड आहे आणि जर तुम्हाला प्रथम पारितोषिक इकडे मिळालं तर आम्हाला आज महिला दिनाचं गिफ्ट मिळेल. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच. मुकेशची सांगते तुला गिफ्ट मिळेल का मला गिफ्ट मिळेल. हा तुम्ही सांगितले पण तिलाच गिफ्ट मिळणार आहे. तुमचा नवरा तुम्हाला देणार आहे ना. दादा बरोबर. दादा या प्रश्नामागे अजून एक प्रश्न दडलाय. बोल ना. त्यांनी सांगितलं की फायनल जर मारली तर आम्हाला चांगलं गिफ्ट मिळेल. पण हो. काय नाही मारली तर काय. नाही मारली तर बांटी ठेवलेन का साला. क्या बात आहे. ही जुगलबंदी चालूच राहणार आहे. एक थोडीशी मजा. नक्कीच नक्कीच. मात्र धावसंख्येकडे लक्ष घालूया. या धावसंख्या तब्बल झाली ती म्हणजे 26. फक्त 14 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. त्यामुळे या सामन्यावर किती वेगाने येताना दिसतील ते म्हणजे टीम उमेदमानचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. जेपी वैयक्तिकरित्या जर बघितलं तर 6 धावा काढून खेळतोय. तर त्याचा सहकारी मुकेशची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर 18 धावा नाबाद आहे. वेल डन. सचिन अगदी शून्यावर बाद झाले होते. हितेश येते गोलंदाजी मार्कवर. अजून एक उंच पुरा गोलंदाज. हितेश काही करामत करेल का या मॅच मध्ये पाहूया. अगदी हा चेंडू लेट्स सी काय घडलंय. डाऊन द लेग जाणारा चेंडू आहे. वाईटचा इशारा होतोय. पंचाच्या भूमिकेत महेंद्र शिंदे सर आहेत. एक जबरदस्त ऍक्टर आहेत. झी मराठीवर त्यांची सिरियल येते. कोणाला माहित असेल तर मला सांगा.
लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला, हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक दूर आहेत मात्र हा चेंडू ट्रॅव्हल करणार आहे सीमा रेषे पार, आलाय खणखणीत चौकार. थोडंसं थांबवतो नवीन, खास करून संकेत, आम्ही नवीनची सौभाग्यवती आमच्या समोर आहे हर्षदा सोबत चर्चा करतोय. हर्षदा, काय वाटतं आज जर तुझ्या पतिदेवाविषयी जर काही म्हणायचं असेल या क्रिकेटच्या खेळाविषयी तर काय म्हणशील? ते खूप जिद्दीने खेळतात, नेहमी प्रयत्न करत असतात, पण मॅन ऑफ द मॅच 2026 मध्ये एक पण नाही आणलं. तर माझी इच्छा होती, पण आता काय तसं दिसत नाही. नेक्स्ट मॅच मध्ये बॉलिंग मध्ये मिळालं. वहिनी त्यांनी मगाशी कॅच टाकीला. एक आणखीन प्रश्न असेल बघा, नवीन घरात म्हटलं तर एक उमेळमानचा न्यूजपेपर, टोटल उमेळमानाच्या गावामध्ये काय घडतं काय घडत नाही, कोणाचं दुःख आहे, कोणाचा बर्थडे आहे, सगळं. मात्र एक नवीनला मी नेहमीच नोटीस केलंय बघा, इतकी सुंदर बायको त्याच्याजवळ आहे, मात्र तो पायल पटेलचे स्टेटस का ठेवतो रोज रोज? पायल पाटील बहीण मानली असेल त्यांनी म्हणून. आगरी लोक, आता तुम्हीच सांगता, आगरी लोकांना प्रोत्साहन द्या आणि दिलं नाही पुन्हा बोलाल की नाही देत असं. बॅक टू द संकेत. दादा, गरमीमध्ये गरमी आणतोस तू. अरे त्या गरमीनच मजा येणार आहे आज, त्या गरमने आज, त्या शांतान आज, कारण नवरेंजूल कामं केली ना त्यांची ना. दादा बघा, महिला दिनानिमित्त अजून काही महिला इथे येताना दिसत आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. नेक्स्ट वेलकम सर्व महिलांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. ओ वॉट अ डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूला मिळाली उसळी, सरप्राईज होत आहे इकडे मुकेशसाठी. बघा, संकेत मुकेश पटेल मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्यांच्या पायामध्ये जे शूज आहेत ना ते न्यू ब्रँड आहेत. आणि आज जागतिक महिला दिन, मुकेशनं बायकोला गिफ्ट द्यायला हवं, तर बायकोने मुकेशला गिफ्ट दिलंय. क्या बात आहे. हा चेंडू मात्र थोडासा जास्त बाहेर हाताळलाय. वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. अवांतर धाव, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा. 7 धावांची गरज या मॅच साठी, या मॅचला जिंकायसाठी. उमेदमान टीम वर्चस्व गाजवते. अगोदर गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगली कामगिरी आणि आता बॅटिंग मध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी. ओ यावेळा बीट झालेत. ऑन द राईज खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक संपतायत. सर झालं का ओव्हर नक्की? दोघांचं काउंटर सांगतोय, कारण आमचे दोन्ही गुणलेखक सांगतायत 5 बॉल झालेत. हॅलो भरत पाटील, महिलांचा सत्कार घ्यायचा आहे. मंचावरील सर्व महिलांचा खास सन्मान इथे नक्कीच आमचे उमळमानचे सगळे पदाधिकारी इथे करताना दिसतील. स्वागत आहे सर्वांचं. बारा चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. सर्व महिलांचा इथे खास सन्मान केला जातोय. आज जागतिक महिला दिवस आहे आणि या निश्चितच ही नारी शक्तीला पूजलं पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यासाठीच आजच्या दिनाचं हे औचित्य. आणि खास हा काल देखील भारतनं सांगितलं होतं की हा दुग्ध शर्करा योग आहे, कारण आपण बघतोय निश्चितच एवढं चांगलं आयोजन, त्यानंतर हा महिलांचा सन्मान, क्रिकेटची देखील मेजवानी. मनापासून कौतुक आहे उमळमान मास्टरचं. मेघनाथ येतो गोलंदाजी मार्कवर. 7 धावांची गरज आहे. जेपी जागा बनवली. स्ट्रोक मात्र हातात खेळत. वडा कॅच. किशोर मार्फत हा झेल झालाय. जेपीला विनायक मार्फत हा झेल झालाय आणि जेपीला अगदी पॅव्हलियनचा रस्ता. विकेट डाऊन. हॅलो अवकरे. जे संघ कोण खेळले असतील, ज्या संघाचे पोटल कावलं ओरडत असतील, ज्या कोणाला भूक लागली असेल, त्या सगळ्यांना सांगतो जेवणाची व्यवस्था केलेली आहे, जेवण करून घ्यायचं आहे. आणि जे कोण बर्थडे सेलिब्रेशन करत असतील त्यानं काय पाहिजे असेल, रंगीबिरंगी बाटली न चाकण्याला ताटली, त्या ताटलीतला जो काही प्रकार पाहिजे असेल तो मागे आमचा नाना आहे, त्या नानाकडून घेऊन जायचं. 7 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो म्हणजे नागेश. अजून एक चांगला फलंदाज जेपी परतलेत. नेक्स्ट मॅच जेम्स बॉन्ड राई वर्सेस जुचंद्र मास्टर्स. सगळे खेळाडू रेडी आहेत. शुभेच्छा आहेत सर्वांना. वेलकम जयवंत मात्रे. आज कुतन याला देखील आपण पाहू शकतो.
ओ लॉफ्ट करायचं होता, पुन्हा एकदा बीट केलंय. चांगली गोलंदाजी मेघनाथ यांची. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू आता मात्र एक स्लिपिन आणलंय प्रशांत केणे. लेग बॅक डिलिव्हरी, गुड बॉलिंग. 3 चेंडू डॉट. प्रयत्न आहे इथे टीम मालजीपणाचा काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू डॉट आलेत. 9 चेंडू अजूनही 7 धावा. नागेश माधवी भडकले बघ, 3 बॉल घालिले तुम्ही. नेक्स्ट बॉल कसा असेल यावेळेला. चेंडू हवेत. हा झेल कठीण आहे. इथे धावा जरूर मिळतील, मात्र एकच धाव. मुकेशने पूर्ण कल्पना आहे की इथे जास्त वेळ वाया घालून नागेश चालणार नाहीये. या महिला वर्ग सांगते आम्ही होती म्हणून बॉल त्याच्या जवळ गेला नाही सांगते. आज बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. मात्र कौतुक आहे. उमळमान मास्टर म्हटलं की अगदी आपली परंपरा जपणारा हा संघ, आणि मधल्यामध्ये ज्या मुली इथे अगदी नृत्य सादर करतायत त्यांचंही कौतुक आहे. इतक्या उखाड्यात अतिशय चांगलं नृत्य, सगळं एक्सप्रेशन व्यवस्थित देऊन त्या डान्स करतायत. मनापासून कौतुक आहे आपलं. हा इथे देखील चेंडू अगदी डॉट आलाय. या षटकात आतापर्यंत एकच धाव आली आहे. वेल बोल्ड मेघनाथ. फरक स्पष्ट होताना दिसतोय. वेल डन मेघनाथ. ओ इथे विकेट नाही मिळणार आहे. अगदी फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक जर बघितलं बाहेर होता. या 4 धावा. विजयाच्या समीप नेणारा चौकार. 4 धावा. 2 धावांची गरज आहे, फक्त 2 धावांची गरज आहे त्याला. मुकेश, आज बायको पक्की खुश, बापूस पण खुश आहे. औरी खुश आहे का बघायला नको. आज काय मागशील ते मिळेल तुला. संकेत दा, ओ संकेत दा. दादा बोल ना. अरे मुकेश आज आवडी फिदान. दादा तू मगाशी बोलला दादा सासराच पण आलाय. सासरा नाही मुकेश, बापूस तिचा सासरा. ऐसा आहे का? तिचा सासरा. सासरा बिसरा कुछ नाही. आज मायाचे हे आमचा दिवस आहे. आज सासऱ्याचा दिवस नाही, आज महिलांचा दिवस आहे ना. ती काम खुश आहे. फक्त 2 धावा पाहिजे. आमचा ब्रँड आहे सांगते. या सगळ्या महिला सांगते ना दादा हा, बोल. आमचा ब्रँड आहे. मग ती काय बोलेल. तू सांग. दोन धावांची गरज आहे विजयासाठी. स्ट्रायकेंडना नागेश आहेत. गोलंदाजी मार्कवर मात्र आले ते म्हणजे प्रसन्न भोईर. प्रसन्नाने अशी कारनामा केला असेल की माहिती नाही, मात्र बघायचं काय करताय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये भरपूर प्रोटेक्शन दिलं जात आहे. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे. इथे मॅच संपेल. अतिशय चांगला ड्राईव्ह आणि चेंडू अगदी सीमारेषा पार. नागेशच्या बॅट मध्ये चला हे 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 चला यानी. थँक्यू. चला आता लगेचच मुख्य मंचावर एक खास नृत्य तुमच्यासाठी या आमच्या सगळ्या अफलातून नृत्तिका तुमच्यापर्यंत सादर करतील. या ऐकूया, या पाहूया.